दोन्ही दोन चार धावा स्कोर कार्डवर आहेत. उज्ज्वल इथून इंटू द गॅप आणि चेंडू होईल फरार. सीमाच्या पार हाय तो एक चौकार. 4 धावा. पहिल्या मॅच मध्ये काही विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली होती. त्याच प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. चौकार. इथून चांगलं कमबॅक केलंय. चांगलं कमबॅक केलंय उज्ज्वल. आपण पाहू शकतात गोलंदाज आधीच्या चेंडूवर आपण पहिल्या तर एक चौकार आला होता लंगनच्या क्षेत्रामध्ये. तदनंतर हा कमबॅक जरूर केला जातोय. धावसंख्या पाहिली तर प्रशांत सर 8 धावा सध्या स्कोर कार्डवर आहे. अब कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाले 3 गेंदे बताएंगे। बहुत ही महत्वपूर्ण ओवर है उज्जवल का। फिलहाल उज्जवल गेंदबाजी कर रहे हैं, सामने बल्लेबाज इनफॉर्म बैटर संग्राम। ये क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा। वाईट बॉल का इशारा। जेव्हा हलकासा पाऊस पडलाय ना त्याचा परिणाम कदाचित दिसत असेल। चेंडू ग्रिप करणं सोपं नाही आहे, तो हातात कदाचित सुटत असेल आणि त्यामुळे हा चेंडू म्हणजे आपण बरं टाकायचा होता, त्याला बाउन्सर टाकायचा होता, पण त्याची जी लेंथ होती ती खूपच छोटी झाली आणि त्यामुळे खांद्यांचा जबरदस्त वापर झाला। वाईट बॉलचा इशारा। हा चेंडू परत एकदा टाकावा लागेल। धावसंख्या 9 आहे मैदानावरती। महत्वाचा सामना दोन मातबर संघ किरईपाडा आणि सरावरी या दोन संघादरम्यान दुसऱ्या फरीतला पहिला सामना। नक्कीच काटकी टक्कर असेल. एकंदर आपण पाहू शकतात गोलंदाज गोलन ट्रॅकवर हा लाईन त्यात लेंथ हीच लाईन त्यात लेंथ कंटिन्यू करावं लागेल. सध्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आधीचा बॉल थोडासा हातातून निसटला की काय, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर हा चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला. जी हाँ, और बल्लेबाज देखिए संग्राम जो है ना लेग स्टंप के बाहर जा रहे हैं। ये जो शॉट खेलने की जब आपने कोशिश की ऑफ स्टंप के बाहर आगे गिनती फुल लेन गिनती उज्जवल द्वारा। अब चक्के संग्राम ने हमला जरूर किया लेकिन खिलाड़ी मौजूद, बहुत अच्छा कैच। उज्जवल का भविष्य उज्जवल है। संग्राम गेम चेंजर खिलाड़ी बैक टू द पेवेलियन, बड़ी सफलता मिली। आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है। उज्जवल ने विकेट प्राप्त किया, संग्राम को आउट किया। साहिल और अक्षय को पारी को संभालना है। क्रुशियल मैच है ये। सफलता का एक नियम है अनुशासन, परिश्रम और संयम। ये तीन चीजें बहुत इंपॉर्टेंट। अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। बुल टॉस इस बार ओहो अपने पौनोत्र में जबरदस्त फील्डिंग और लाला जी चले एक बार फिर टीवी अंपायर की तरफ। सादिक भाई हमारे साथ है, लेकिन क्या डिसीजन होगा वो देखने वाली बात है।
ये कमबैक नहीं है, वेलकम बैक है। जिस तरह से एक बड़ा स्ट्रोक आ गया था, चौका आ गया था, उसके बाद में शानदार गेंदबाजी उज्जवल द्वारा कमाल की गेंदबाजी करते हुए इस ओवर में बांध कर रखा, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। अब चक्कर डिसीजन पेंडिंग है और अंपायर, टीवी अंपायर का क्या डिसीजन होगा। कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग। और बल्लेबाज आउट या नॉट आउट? बल्लेबाज आउट। उज्जवल भाई बहुत बढ़िया काम किया, गुरु हो जा शुरू। कमाल का एक बार फिर प्रदर्शन मैदान के अंदर उज्जवल द्वारा विकेट गिर गया है। स्वस्तामध्ये बाद झाल्यात. आता या दोन्ही नवीन फलंदाज नव्याने सुरुवात करावी लागेल. विकी आलाय मैदानच्या आतमध्ये. विकी एक चांगला फलंदाज आहे, परंतु तिथं दमखम मैदानच्या आतमध्ये तुम्हाला दाखवावं लागेल. सध्या टीम अडचणीत आहे. 9 धावा 1 गडी बाद. और नितिन, बड़ा खिलाड़ी वही होता है ना जो टीम संकट में है, उस वक्त आप अच्छी बल्लेबाजी करें। ऑफ टप के बाहर कंट्रोल के साथ गेंद को खेल दिया, वाइड स्ट्रोक पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। युवा वही होता है जिसके हाथों में शक्ति, पैरों में गति, हृदय में ऊर्जा और आंखों में सपने होते हैं। तो एसपी बॉयज टूर्नामेंट जीतने का सपना आपने लेकर मैदान के अंदर उतरे हैं, तो ये सब कुछ इंपॉर्टेंट है। वरुण ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था पहले मुकाबले में। स्लोवर 1 चेंडू आपण पाहत आहेत. अगदी एक चिकी सिंगल अगदी परिपूर्ण केले गेले. बाईचे संकेत पंच दर्शवतात. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचल 1 ने फ्लाय होत आहे. दुहेरी अंकामध्ये 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा. लेट्स आंकड़ा 11 रन 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर का यह मुकाबला किंग फाइटर किरईपाड़ा बनाम आईब चलबा देवी सराउंड के बीच। इस बार ऑन साइड पर दे घुमा के खेलना तो चाह रहे थे, स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे। विकी बैक टू द पेविलियन, तीसरे विकेट का पतन किरईपाड़ा। अब बिग ट्रबल इस बार संकट में आई है। शाहरुख खान को मैदान के अंदर देखा, साजिद अल्ला थोड़ी देर के लिए शाहरुख खान बन गए थे। हा, नक्कीच कॅमेरा त्यांच्याकडे गेला होता. दोन्ही हात आपण समांतर पाहिले होते. टीमची टोटल सध्या 11. थोड्याशा अडचणीत आहे टीम किरईपाडा. आता किंग सारखी कामगिरी करावी लागेल. इथून बॅटचं फेस ओपन केलं होतं. सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले टीम. 12 धावा स्कोर कार्ड आपण पाहू शकतात. परंतु संकट मोचक सध्या ठरावं लागेल. क्राइसिस मॅन आपल्या या टीम साठी सध्या ठरावं लागेल. जी हाँ, आपने सही एक बार फिर वर्ड का इस्तेमाल किया। संकट मोचक का खिलाड़ी की जरूरत है। जो विपरीत स्थिति में आपकी टीम है और वरुण गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया गेंदबाजी। 4 गेंदों में केवल 2 रन खर्च किए हैं। ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच गेंद, डीप मिड विकेट, बॉन्ड डिनर के बाद 6 रन। कड़क शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक।
स्कोर कार्ड वर 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढील बॉल पुन्हा एकदा वेट अँड वॉच केलं होतं. यावेळेस थोडेसे आधीच बॅट फिरले गेले, थोड्याशा धीम्या गतीने चेंडू आला, तर नंतर टट बॉलची सांगता झालंय. नितिन बाउंस बहुत इंपॉर्टेंट, जिस तरह से सिद्धांत हमें वो दिखाएंगे, जिस तरह से वो बॉल आया था टप्पा खाने के बाद 2 ओवर 8 रन 3 विकेट, जो सिक्सर आया ना उसके बाद में अक्षय का कॉन्फिडेंस बढ़ता. ये शॉट देखिए, बिल्कुल आपने सही कहा, लेग ब्रेक गेंद थी, गति परिवर्तन किया गया था, बहुत अच्छी गेंद थी, रुक कर गेंद आए, दोबारा उसी स्ट्रोक के लिए तैयार थे बल्लेबाज अक्षय, लेकिन चतुराई के साथ गेंदबाजी वरुण द्वारा. अपने कंप्लीशन ऑफ 2 ओवर, नाउ स्कोर 18 for 3. राहुल गुलाने ट्रॅक वर षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात होतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, निहार क्षेत्ररक्षण करतोय, तत्व सिंगल मैल, चांगली शरीरयष्टी आपण पाहतायत निहार. नितिन आपने कबड्डी देखी है, कबड्डी अब देखिए जो 2 खिलाड़ी ना वो जब गेंद कबर की तरफ आई थी तब जाकर मुझे लग रहा था अक्षय और नितिन थोड़ा कबड्डी खेल रहे थे. इथून सौकार प्राप्त झालाय. धावसंख्या अगदी 4 ने पुढे जाईल. 22चे संकेत पंच दर्शवत आहे. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचलाय 23 धावा ऑन द स्कोर कार्ड. इथून धावसंख्येला आकार देण्याचं सध्या काम करतायत. एका बाजूने आपण पाहतायत अक्षय, दुसऱ्या बाजूने नितीन. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. यावेळेस विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. विकेट किपरला बॉल लागलाय, तुम्हाला त्याची जाणीव आता नाही होणार, रात्री होणार आहे. विकेट किपरला बघा कुठे बॉल लागलाय, कारण हा रबर बॉल आहे. पण प्रयत्न, कमिटमेंट, म्हणजे त्याला माहिती होतं हा बॉल सोडला, यापूर्वी काय घडलं तर चौकार आला, तर आत्ता सोडला ना तो बॉल थांबणार नाही. त्यामुळे इथे धावा वाचवण्याकरता विकेट किपरने शर्तीचे प्रयत्न केलेले आहेत. पुन्हा एकदा यावेळेस बॅटचा फेस ओपन केला, अगदी क्लासिकल शॉट पाहायला मिळालाय. चौकार, 4 धावा. शेवटच्या मोमेंटला अगदी बॅटचा फेस ओपन केला, दिशा दिली गेली, चेंडू अगदी निघून गेलाय. चौकारांसाठी 4 धावांशी टीमची टोटल जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड वर आपण पाहतायत 27 ऑन द स्कोर कार्ड. 29 स्कोर 29 स्कोर बोर्ड पर है. गेंदबाज अगर गेंदबाज अपने बोरिंग बात बताइए, टप्पा खाने के बाद घुमा मिला था और मिड विकेट पर थोड़ी सी खराब फील्डिंग, दोनों देने का मौका बैटर के लिए. अक्षय और नितिन ओवर थ्रो हुआ है, होने वाला है, इसीलिए शुभम पाते साहब कह रहे हैं भाई बारिश होनी चाहिए तभी मजा आएगा, बारिश होगी तब मजा आएगा, क्योंकि रबर बॉल का टूर्नामेंट है. अगर धूप खिलेगी तो क्रिकेट का खेल बल्लेबाजों के लिए आसान बन सकता है. लेकिन जो फनी मोमेंट जो है बिल्कुल आ रहे हैं अभी. स्कोर अक्षय का 6 रन, नितिन 9 पर खेल रहे, स्कोर 32 था, 32 पर 3. जैसे कि देखिए बीच मैदान जो खेल हो रहा है, मंथन की जो गेंदबाजी है, गेंद को ग्रिप करना थोड़ा मुश्किल हो रहा है, इसीलिए बहुत सारी गेंदें जो है इनके हाथ से फिसल रही है. गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वर 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अक्षय थोडासा स्ट्रगल करतो. एक षटका त्यांच्या बॅटमध्ये जरूर पाहायला मिळाला. तत्पर सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 33 रन्स, 33 धावा, 3 गडी बाद. मंथन का बहुत ही महत्वपूर्ण ओवर है और फिलहाल बल्लेबाज अक्षय 7 पर बैटिंग कर रहे थे, 9 स्कोर 33, 3 विकेट के नुकसान पर. मनीष 11 टाइगर स्पोर्ट और रॉकी ग्रुप अब तैयार है अगले मुकाबले के लिए. इंटरेस्टिंग मैच है, इंटरेस्टिंग मैच, जैसे कि मैं इसके बारे में बिल्कुल चर्चा करने वाला हूं. रॉकी ग्रुप आपको पता है रॉकी ग्रुप एक बहुत बड़ा ब्रांड बना हुआ है. मनीष 11 मतलब रोहिदास भाई, अब मजा आएगा. टाइगर की टीम है, तो टाइगर और रॉकी के बीच जब मुकाबला है ना तो इंटरेस्टिंग बन जाएगा. अब जाकर थोड़ी सी खराब फील्डिंग, उसका फायदा उठाते बैटर. गेंद को एक बार फिर पकड़ना मुश्किल हो रहा है. मैंने एक डायलॉग सुना, ओ डायरेक्ट हिट, क्या हो रहा है बीच मैदान पर, बहुत सारी चीजें हो रही है. बल्लेबाज आउट, 4थे विकेट का पतन.
यू. सर सर रिव्ह्यू आहे बिमर आहे की नाही ते चेक करायचं आहे. शेवटचा बॉल आपण पाहतायत. बघूया, आपण पाहू शकता शेवटचा बॉल बिमर आहे की नाही आहे. पंच निरीक्षण परीक्षण करतायत. सजित सर आपण पाहतायत टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और बीच मैदान पर बारिश आ रही है. रिमझिम पडतो पाऊस तरी पेटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. रिमझिम पडतो पाऊस तरी पेटेना SP बॉईज ट्रॉफी खेळण्याची हौस. धो पडतो पाऊस तरी पेटेना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. आता पाऊस पडलेला आहे. इट्स अ फेअर डिलीवरी. बारिश एक बार फिर ज्यादा हो गई है. मनीष एलिमेंट टाइगर स्पोर्ट और रॉकी ग्रुप आकाश और सुशांत के बीच लड़ाई है. रोहिदास और रॉकी के बीच लड़ाई है. टाइगर और रॉकी के बीच लड़ाई है. बारिश और तेज. साजिद भाई तो वही चाह रहे, वो भी भीगना चाह रहे बीच मैदान पर. इंपॉर्टेंट मुकाबला तेज बारिश बीच मैदान पर. SP बॉयज रबर बॉल टूर्नामेंट 2025 ऑन सेट पर खेलना चाह रहे थे. अंपायर व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ. रन संख्या फिलहाल 36 रन 4 विकेट के नुकसान पर. बीच में मैं साजिद भाई को देख रहा हूं, वो शाहरुख खान बन रहे हैं. 35 ऑन द स्कोर कार्ड. 35 धावा स्कोर कार्ड वर शेवटचं अंतिम षटक आपण पाहत आहेत. विराज गोलंदाज ट्रॅक वर सज्ज होतोय. षटक क्रमांक आपण पाहते अंतिम शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज ट्रॅक वर ज्यावेळेस सर बाटणे करण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धावसंख्या धावून पोहोचले 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता या स्पर्धेला 4 चांद लागतात. रबर बॉल स्पर्धा आता शोभते. ज्याप्रमाणे पावसाने सुरुवात केलंय. हो, यावेळेस सिंगल एक धाव परिपूर्ण केली जाते. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 4 बॉलचा काही शेष आहे. येणारे 4 बॉल. अक्षय एखादा हवाई सफर, 1-2 हवाई सफर. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 4 बॉल. फुलटॉस बॉल. पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. 39 ऑन द स्कोर कार्ड. रन नहीं आ रहे, इसके वजह बीच मैदान पर वो बारिश आ गई है. बहुत तेज बारिश है. विराट गेंदबाजी कर रहे हैं. ओह, विकेट कीपर को भी परेशानी. स्कोर रुका हुआ, ज्यादा तेजी के साथ आगे नहीं बढ़ पा रहा है. सिंगल डबल के साथ ही आगे बढ़ पा रहा है. तो ये एक अच्छा ओवर है, बहुत अच्छा ओवर विराट का, जिन्होंने बढ़िया प्रदर्शन किया था. और जैसे कि कप्तान को मैंने पूछा था कि किसको और बेहतर करना चाहिए, तो बतौर गेंदबाज विराट को बेहतर करना चाहिए और विकेट से मदद मिलेगी क्योंकि बारिश बहुत तेज है. स्कोर 40 रन 4 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर है. 3 गेंदों का खेलना बाकी. शेवटचे 3 बॉल. 40 धावा स्कोर कार्डवर. एखादा हवाई सफर. इथून करणला चांगले बॅटिंग करावे लागेल. सर बॅट न करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, की अक्षय आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. सिंगल. नितीन, मैदानावरती गमचे दर्चे सुरू झालेले आहेत. थोडीशी गंमत मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. पावसाने ओली झाले. धरणीमाय. झेल पकडताना क्षेत्ररक्षक पडतात घसरून पाय. रिमझिम पडतो पाऊस तरी पिढीना रबर बॉल क्रिकेट खेळण्याची हौस. इथून पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल विराज
आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. अप्रतिम कामगिरी राहिलंय. आता शेवटचा अंतिम बॉल. शेवटच्या बॉलवर एखादा शेवट गोड करेल का अक्षय? हवाई सफर नाही नाही. जबरदस्त गोलंदाजी सिंगल इथून परिपूर्ण केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. आता खरा रबर बॉल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा तर स्वतः बॅट्समन नितीन थांबला त्या ठिकाणी. खरं तर तिसरी धाव देखील झाली असती. आपण ऍक्शन रिप्ले पाहूया. काही फनी मोमेंट या ठिकाणी आहेत. चेंडूवरती नजर नाही. हेड पोझिशन चांगलं नव्हतं. हा थ्रो पहा. 3 स्टंप समोर होते. असं असताना थ्रो तितकासा चांगला झाला नाही. त्यानंतर इथे पुन्हा एकदा तेच घडलं. थ्रो झाला. धाव झाली असती. धाव झाली असती. बघा हा प्रयत्न तितकासा चांगला नव्हता. नाहीतर तिसरी धाव देखील झाली असती. पूर्ण करण्याकरता तितकंच यश मिळालेलं. 24 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता. यानंतर मनीष 11 टायगर स्पोर्ट आणि रॉकी ग्रुप बी या 2 संघादरम्यान महत्वाचा सामना. त्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण समालोचन कक्षाच्या समोर घ्यायचे. 24 गेंदों में 44 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बीच मैदान पर बहुत तेजी के साथ बारिश है और ये जो मुकाबला बहुत इंटरेस्टिंग बन जाएगा. आता तुम्हाला 50-60 ची आवश्यकता नाहीये. आता तुम्हाला 40च्या आसपास 44च्या आसपासची धावसंख्या ती देखील माफक ठरते. त्याचे कारण आहे नितीन मैदानामध्ये पडलेला पाऊस. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. मनीष 11 टायगर स्पोर्ट्स रॉकी ग्रुप बी. चला साई आपण या. साई पाध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला पब्लिक डिमांड आपण पाहतोय. साई पाध्ये यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला टॉस केला जातोय 2 संघामध्ये. चला 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. रॉकी ग्रुप कॉलिंग करेल. काट आलाय. एकंदरीत काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. पाऊस सुरू झालाय. कसं वाटतंय एकंदरीत? खूप चांगलं वाटते. आता मॅचला रंगतात मजा येईल आणखीन. हो नक्की नक्की. टॉस जिंकला तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? आता मनाच्या विरुद्ध फलंदाजी करायची आहे. पावसालाही सुरू झाला. किती धावांचा टार्गेट असेल एकंदरीत ठेवण्याचा प्रयत्न? 50-60. बेस्ट ऑफ लक. खूप खूप फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. संग्राम आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्याकरता सज्ज असेल. आघाडीचा फलंदाज राहुल हल्ला करण्याकरता सज्ज असणार आहे. वरुण ज्याने पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली. समालोचन कक्षामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील एक मधुर आवाज प्रसिद्ध समालोचक प्रमोद शेडगे या ठिकाणी जॉईन नव्हत आहेत. यापूर्वी नितीन आपण बघितलंय यांचा आवाज. तर प्रमोद आपलं समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. त्यांचा आवाज आपण ऐकतायत. नितीन पाटील यांचा आवाज ऐकतायत. 1 2 3 4 शेवटच्या मोमेंटला मात्र यावेळेला आपण पाहतायत चेंडू सुटतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा. 24 बॉलमध्ये 44 रनचं एक फायटिंग टोटल म्हणता येणार नाही. परंतु कधी ती म्हणता येणार नाही ज्या अगोदर पाऊस नव्हता त्यावेळेला मात्र ती फायटिंग टोटल नव्हती. आता पाऊस आलाय तर एक फायटिंग टोटल यावेळेला आपल्याला जरूर पाहायला मिळते. ॲग्री. कारण आता 44 धाबा या 55 सारखे असतील. पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. काल त्याची आपण प्रतिष्ठा चातक पक्षाप्रमाणे केली पण काल पाऊस नव्हता. संग्राम गोलंदाजी मार्कवरती. वरून ऑन स्ट्राईक. 44 धावांचं आव्हान. तनपॅन पॉइंट कबर एक्स्ट्रा करमध्ये क्षेत्ररक्षक. फटका जबरदस्त पावसामध्ये.
चहा गरम घ्या बा. अगदी कडक 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 कडकडीत षटकार. काय फटका खेळलाय, वरून वरून खेळलाय. वरुण नाव सुद्धा सुंदर आहे आणि वरुण माझ्या मते तरी वरुण मात्र वरुण राजाच्या आगमनाची वाट पाहत होता आणि लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मैदानावरती वरून कडून 2 षटकार तो ठोठवतोय. गोलंदाजी मार्कवरती संग्राम. अकुंठ पद्धतीच्या डॉन साईडला खेळायचा प्रयत्न. टायमिंग चांगलं नाहीये. स्कोरिंग मध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव. ओ जजमेंट चांगलं नाहीये, त्यामुळे 2 धावा पूर्ण होतील. वरून व्यक्तिगत 14 धावसंख्येवरती खेळतोय. 2 षटकार ठोडे. हा चांगला चेंडू होता संग्रामचा. बाउन्सर टाकला, पुढे ठेवला नाही. यापूर्वी जास्त पुढे गोलंदाजी उघडपीठ टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र हा संग्रामचा प्रयत्न चांगला होता. तिथे बॅटमन आत्मविश्वासाने बॅटिंग करू शकले नाही. धावसंख्या 16, 44 धावांचं आव्हान दोन्ही बॅट्समन समोर. वरुण जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय संग्रामच्या अगेन्स्ट. दोन्हीही बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉल आपण पाहिला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जरूर खेळले गेलेत. सिंगल मेल ह्या वेळेला स्मार्ट सिंगल आणि वाईट म्हणजेच 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. एक्स्ट्रा स्वरूपात आतापर्यंत 2 धावा खर्च केले गेले. संग्रामचं हे महाग षटक आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडूमध्ये 18 धावा. संग्राम गोलंदाजी मार्कवरती आहे आणि आता गोलंदाजी आपण बघितलं तर जवळजवळ 8 ते 10 पावलांचा बॉलिंग मार्क. राहुल आपलं खातं खोलल्याने वरून 14 वरती घेतो. 2 षटकार ठोठावलेत. इरादे स्पष्ट आहेत. 3 चेंडूमध्ये 14 धावा त्याने ठोकल्यात. ऑन साइडला लॉंग ऑन काउ कॉर्नर. ओ वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू आहे. ओ डायरेक्ट हिट. यष्टीरक्षकाने केलाय अप्रतिम कामगिरी. अचूक नेम. बॅट्समनचा झाला गेम. वरून बॅक टू द पेबल अँड गॉन. कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात आणि तेच केलं विकेट किपरने. रिस्क घेतली. डायरेक्ट हिट. तिन्ही स्टम्प्स त्याला दिसले आणि डायरेक्ट हिट करत असताना कदाचित लहानपणी लगोरी जास्त खेळला असावा आणि त्याचा फायदा मात्र विकेट किपरला मिळाला. बालपणी आपण गोट्या पण खूप चांगले खेळायचो. अचूक नेम. लगोरीचा बरोबर उल्लेख तुम्ही केलात. आणि एकदा आपण बघितलं तर आता तर चेंडू निसटला होता. त्यानंतर त्याने गिरकी घेतली आणि त्यानंतर जो तो थ्रो केला तो अचूक होता. 3 स्टंप दिसत होते. त्याचा फायदा झाला आणि बॅट्समन मोठा धक्का. वरुण सारखा खेळाडू जो या भर पावसामध्ये इतकी कडक बॅटिंग करत होता तो प्रमोद बाद झालेला आहे. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता. रन्स येत आहेत कारण आता धावा कोणत्याही पद्धतीने होत, कुठूनही होत, धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. ते पेमेंट जीपेने होत किंवा फोन पेने होत, परंतु येणं फार गरजेची गोष्ट आहे. तसंच क्रिकेटमध्ये धावा कशाही पद्धतीने होत. शेवटी त्या 44 धावा धावफलकावरती दिसणं गरजेचं आहे. 44 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. ओ सुरेख फटका. फायनलच्या दिशेने चेंडू केलाय हुक. 6 धावा केल्यात. बुक फलंदाजी चाबुक झापूक झुपूक झापूक झुपूक षटकार. ना असावं की काय 25 रन्स या वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. 25. प्रमोद मागचं गाणं मगाशी ते छत्रीचं गाणं होतं ते कुंदनचं आवडतं गाणं आहे. 25 लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त बॅटिंग. 19 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे
किंग फायटर किराईपाडा टीमने मात्र जबरदस्त फाईट केले, परंतु त्याच्या अगेन्स्ट आई जलबादेवी सरावली टीमने सुद्धा मात्र चांगला खेळ केलाय. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट झाला आणि हीच खरी मजा असते ज्या वेळेला सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी ओलसर होते. ओलसर झाल्यानंतर जेव्हा पाणी साचलेलं असतं पाण्यामधून जेव्हा त्या टप्प्यावर बरोबर चेंडू मात्र निघून जातो ना, त्यावेळेला एक वेगळीच कला आपल्याला पाहायला मिळते आणि यासाठीच गोलंदाज ओळखले जातात. विकी अप्रतिम गोलंदाजी करतात. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणार चेंडू. जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा टप्पा पडल्यानंतर चेंडूचा वेग वाढतो आणि जेव्हा पाऊस पडतो तुमच्या डोळ्यावरती त्या पावसाच्या धारा असतात तेव्हा चेंडू साईड करणं म्हणजे तो चेंडू शेवटपर्यंत बघणं ही पण कला आहे. जशी गोलंदाजी करणं कला आहे ना त्याच्या प्रकारे बॅटिंग करणं देखील कला आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 25. 19 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट, काय फटका खेळलाय. MSD ची आठवण करून देणारा हक्काणखर फटका. जणू काही मात्र 2011चा वर्ल्ड कप आपण पाहिला असेल. 2 एप्रिलचा दिवस आणि तो उज्ज्वलचं भविष्य उज्ज्वल आहे. हेलिकॉप्टर ओ त्यानंतर अप्रतिम चेंडू आहे. काय द्वंद्व आहे. मी मागाशीच म्हणालो की गोलंदाजी करणं जर कला असेल विकेट करणं मदत मिळते. अशा वेळेला अशा प्रकारचे दर्जेदार नेत्रदीपक फटके खेळणं ही देखील कला आहे. ती कला उज्ज्वलने दाखवली. त्यानंतर विकीने कमबॅक केले. धावफलक धावा 31 आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. जरूर कट शॉट करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 धावा. थोडेसे त्या ठिकाणी जरूर घसरले होते आणि या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये हीच ती खरी मजा असते. निश्चित ऍक्शन रिप्लेमध्ये पाहूया काय गंड होतं. क्रिकेटच्या या खेळामध्ये जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात खेळाडू. पावसात भिजून आजारी पडू याची तमा नसते कुणाला. पावसात भिजून आजारी पडू याची तमा नसते कुणाला. जय पराभवाची लढाई जिंकण्यासाठी खेळाडू सर्वस्व लावतात पणाला. हा पडलाय पण घडलाय. मैदानावरती सुंदर खेळ हो तो निश्चितच या ठिकाणी अनोख्या पद्धतीने बॅटिंग करण्याचा प्रयत्न झाला बॅट्समन राहुलकडून. राहुल करतोय 6 वरती. उज्ज्वल 8. धावसंख्या 32 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 विकीचे षटक आहे. या षटकात 7 धावा आल्या आणि आता उर्वरित चेंडूचा विचार का 12 चेंडू जागा शिल्लक आहे. आपण पाहू या समीकरण आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. ची आवश्यकता आहे. 11 रन्स ट्विन. चांगला बॉल होता. थोडेसे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. खालून चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल. उज्ज्वल आणि राहुल ही जोडी मैदानावरती 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी. ओ बाउन्सर टाकलाय परंतु पंच आमच्या बाजूला वळतील. वाईट बॉलचा इशारा. पाणी डोक्यावरून गेले. चेंडू अगदी डोक्यावरून गेला. व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा तुम्हाला टाकायला गेला. 11 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 11 बॉल आणि 10 रन्स. थोडासा स्किट झाला होता. बाउन्स झाला होता आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. प्राजक्तचा हा बॉल समोर ठेवला होता. का टक्कन आवाज आला आणि सरळ चेंडूला पाठवलंय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. माइंड ब्लोइंग शॉट. SP बॉयज ट्रॉफी षटकार.
त्यांचा खेळ मैदानावरती आपण पाहू शकता, कारण आता पाऊस थांबलाय, पण बॅट्समन कुठे थांबणार आहे? बॅट्समन थांबणार नाही. उज्ज्वलचं भविष्य उज्ज्वल आहे. तो ठोकतोय षटकार, 14 वरती पोहोचलेला आहे. शानदार बॅटिंग करत असताना उज्ज्वल जबाबदारी जाणतोय, रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे जाणताना पाहायला मिळतो. अप्रतिम चांगला बॉल. या टप्प्यावर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करतील तर भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडेल. 40 रन झालेत. टप्पा अचूक पद्धतीने गुडलेन स्पॉट वरून चेंडू मात्र अचानक उसळी घेतो. काही गोलंदाजांना एकदा काही लाईन अँड लेंथ मिळाली तर ते गोलंदाज हबी होतात. या बॉल ऑन साईडला क्लास टायमिंग. व्यासपीठावर जागृत पाटील यांचं षटकार आणि स्वागत. 46